हिट अँड रनचा नवा कायदा मागे न घेतल्यास स्टेअरिंग छोडो आंदोलन, ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाचा इशारा. हिट अँड रन भारतीय न्याय संहिता 2023 हा नवीन कायदा केंद्र सरकारनं मागे घ्यावा, अन्यथा देशभरातील चालक स्टेअरिंग छोडो आंदोलन छेडतील असा इशाराच ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघानं दिला आहे. आज शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष कामगार नेते रमेश समुखराव यांनी या नवीन कायद्याचा निषेध केला. यावेळी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सय्यद दस्तगीर, सचिव नंदकुमार नामदास, कार्यवाहक विनोद येतुसकर आदी पदाधिकारीही उपस्थित होते. केंद्र सरकारनं नुकत्याच पारित केलेल्या हिट अँड रन कायद्यान्वये अपघात झाल्यास वाहन चालकास 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाचा कारावास भोगावा लागणार आहे. वास्तविक वाहन चालक दिवसरात्र 24 तास खाचखळगे असलेल्या रस्त्यावरून वाहनं हाकतात. अशावेळी काही अपघात वा दुर्घटना झाल्यास केंद्र सरकार कोणतीही आर्थिक मदत करत नाही. वाहन चालकाची चूक नसतानाही किंवा ब्रेक फेल होऊन अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? कधीकधी चालकाचा मृत्यूही होतो. परंतु यासाठी केंद्र सरकारनं कोणत्याही धोरणात्मक उपाययोजना केल्या नाहीत किंवा वाहन चालकांच्या न्याय हक्कासाठी स्वतंत्र कायदाही केला नाही. किंबहुना केंद्र व राज्य सरकारकडे यासाठी स्वतंत्र विभाग नाही, असा आरोपही रमेश समुखराव यांनी या पत्रकार परिषदेत केला. तसंच वाहन चालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात यापुढील लढाई मुंबईतील आझाद मैदान आणि दिल्ली येथील जंतर मंतर येथे आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून हा काळा कायदा रद्द न केल्यास देशभरातील वाहन चालक स्टेअरिंग छोडो आंदोलन करणार असल्याचा इशारा ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाच्या वतीनं देण्यात आलाय. ट्रक चालक मालक संघटनेने हा संप मागे घ्यावा म्हणून त्यांची दिशाभूल करण्यात आलेली आहे का, आणि तुमचं आता यापुढचं पाऊल काय असणार आहे? भारताच्या म्हणजे केंद्र सरकारने, गृह विभागाने, गृहमंत्र्यांनी जो कायदा केला, हिट अँड रनचा कायदा केला, तो माघार घेतलेला नाही. जरी स्टेटमेंट कोणी केलं असेल, पण अधिकृत मंत्र्यांचं किंवा सरकारचं स्टेटमेंट आलेलं नाही. उशिरानं कालची न्यूज आहे, मला न्यूजच्या माध्यमातून मला माहिती मिळाली की भारताच्या राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केली, शिक्कामोर्तब झालेला आहे. आणि तो कायदा पारित झाला म्हणजे आमच्या ड्रायव्हर लोकांचा, वाहन चालकांचा जीवनाचा मरणाचा प्रश्न आहे. म्हणजे वाहन चालकावरती एका प्रकारे अन्याय आहे, याचा आम्ही जाहीर पद्धतीने निषेध करतो. सर, येत्या काळामध्ये जर हा कायदा मागे घेण्यात आला नसेल तर तुम्ही काय नेमकं पाऊल उचलणार? 1 तारखेपासून आम्ही रस्ता जाम केला, रस्ता रोको केला. आता येणारा काळ हा आमचा उग्र आणि आक्रोश आणि अशा पद्धतीचा आंदोलनाचा असेल. आणि ते आंदोलन म्हणजे स्टेअरिंग छोडो आंदोलन. या भारताच्या व्यवस्थेचं सर्व दळणवळण यंत्रणा बंद होईल, तेव्हा त्या सरकारला कळेल की ड्रायव्हर लोक काय आहेत. सर, महासंघ कोर्टात जाणार आहे का? महासंघाच्या माध्यमातून कोर्टात जाणार आहोत. रस्त्यावरची ही लढाई लढावी लागेल. सरकारला दाखवून द्यावं लागेल की हा कायदा आमच्यासाठी गंभीर आहे, तो तत्काळ कमी रद्द करावा, त्याच्यावर विचार करण्यात यावा, अशी सरकारकडे आम्ही मागणी करणार आहोत. आणि कोर्टात न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून पण आम्ही पुढे जाणार आहोत. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे
आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी आव्हाड हे दुतोंडी साप असल्याची जहरी टीका करतानाच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही लक्ष्य केले। तसंच आव्हाड यांच्या विरोधात जेव्हा आम्ही आंदोलनं घ्यायचो तेव्हा आम्हाला मातोश्रीवरून आव्हाड यांना सांभाळून घ्या असे फोन यायचे, ते आपल्यातच येणार आहेत असं सांगितलं जायचं, असेही खळबळजनक उद्गार नरेश मस्के यांनी केले आहेत। तसंच जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाशी मातोश्री आणि संजय राऊत सहमत आहात का? संजय राऊत आता काय मूग गिळून शांत बसले आहात का? हेच का तुमचं हिंदुत्व असा टोलाही मस्के यांनी ठाण्यातील आनंद आश्रमामधून प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावलाय। याशिवाय लोकांची माथी भडकवण्याचं काम करून दंगली भडकवण्याचा आव्हाड यांचा कट असल्यानं याबाबत सरकारनं चौकशी करावी अशी मागणीही नरेश मस्के यांनी केली आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी तयार करण्यात येणाऱ्या भाजपच्या जाहीरनामा पोर्टलचं उद्घाटन। भारतीय जनता पार्टीकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी तयार करण्यात येणाऱ्या जाहीरनामा पोर्टलचं आज उद्घाटन करण्यात आलं। या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना भाजपच्या जाहीरनाम्यात त्यांचं म्हणणं आणि सूचना मांडता येणार आहे। माजी खासदार आणि ठाणे लोकसभेचे संयोजक विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते ठाणे भाजप मतदार कार्यालयात या जाहीरनामा पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं। भाजपनं लोकसभेसाठी आपली सर्व प्रकारची सिद्धता पणाला लावली असून राज्याच्या 48 मतदारसंघांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून काम सुरू केले। त्याचाच भाग म्हणून ठाणे लोकसभेसाठी जाहीरनामा पोर्टल आज नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला। ठाणे लोकसभा राज्यातील 48 जागांसाठी आम्ही सर्व एकत्रित लढणार आहोत। जागेवरून आमच्यात कोणताही मतभेद नाही किंवा कोणत्याही जागेसाठी तिढा नाही, आम्ही सर्व एक आहोत, कार्यकर्ते आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिली आहे। आमचे सहसंयोजक माजी खासदार संजीवजी नाईक, आमचे ठाणे जिल्हा शहर जिल्ह्याचे अध्यक्ष संजयजी वाघोले, आमचे आमदार निरंजनजी डावखुरे, आत्ता जरी इथे नसले तरी संजयजी केळकर, संदीपजी लेले, या सगळ्यांचं मिळून सगळ्यांना आवाहन आहे की लोकांनी आपापल्या प्रभागातल्या, आपापल्या क्षेत्रातल्या, आपल्या व्यावसायिक दृष्ट्या जे काही काम आपण करतात त्या संदर्भातल्या अशा ज्या काही आपल्या भूमिका असतील, मागण्या असतील, जे काही मुद्दे असतील ते जाहीरनाम्यात समाविष्ट करण्याकरता या पोर्टलचा वापर करून आमच्यापर्यंत पोहोचवावेत। भारतीय जनता पार्टी नेहमी लोकशाही पद्धतीने लोकसहभागातून जाहीरनामा बनवत असते आणि त्या परंपरेचंच पालन करताना आम्ही आज या पोर्टलचं लोकार्पण केलं। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। जितेंद्र आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि आमदारकी रद्द करावी। भाजप प्रदेश उद्योग आघाडीच्या महिला अध्यक्षा सेजल कदम यांची वर्तकनगर पोलीस ठाण्यात धडक। प्रभू श्री रामचंद्र यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी भाजप प्रदेश उद्योग आघाडीच्या महिला अध्यक्षा सेजल कदम यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात धडक मारून याबाबतचं निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गायकर यांना दिलं आहे।
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बीजेपीचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर ही मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करत असल्याचं सेजल कदम यांनी सांगितलं. शिर्डी येथील अधिवेशनात स्वतःला इतिहासाचे संशोधक म्हणवणारे जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाचा अपमान करत प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते असे हीन वक्तव्य केले. प्रभू रामचंद्र हे संपूर्ण भारतवर्षाचं दैवत आहे. तरीही आव्हाड यांनी अशा प्रकारे वक्तव्य करून सर्वच भारतवासियांचा अवमान केलाय. आव्हाड यांचं हे कायमचं हिंदुत्व, देवदेवतांचा अपमान करतात, हिंदू धर्मांबद्दल अभद्र बोलतात. त्यांच्या या कृतीचा निषेध सर्व स्तरातून होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जितेंद्र आव्हाड यांची आमदारकी ही रद्द करावी म्हणून मागणी करण्यात येणार आहे. तसंच महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी आव्हाडांना समज द्यावी अशी मागणी करत भाजप उद्योग आघाडीच्या महिला अध्यक्षा सेजल कदम यांनी आव्हाड यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी वर्तकनगर पोलीस ठाण्यात निवेदन दिलं असून आव्हाड यांच्या विरोधातील हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यावेळी भाजप प्रदेश उद्योग आघाडीच्या महिला अध्यक्षा सेजल कदम यांच्या समवेत गोरक्षक धोत्रेचे चित्रपट आणि टीव्ही उद्योग निर्माता प्रमुख महाराष्ट्र प्रदेश तसंच माजी नगरसेवक शैलेश शर्मा, भूषण पाटील अध्यक्ष रायलादेवी मंडळ, अर्चना नागुलकर अध्यक्ष संत ज्ञानेश्वर नगर वॉर्ड तसंच सुपर वॉरियर्स भाऊराव भुजनराव बोर्डे अध्यक्ष अनुसूचित जमाती रायलादेवी मंडळ, स्नेहा पाचुंदे सचिव महिला मोर्चा रायलादेवी मंडळ, पांडुरंग पाटील, भाऊराव धोंडे, उद्योजक संजय कदम आदी भाजप पुरुष आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मॅडम काल जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलं त्यासाठी आज आपण पोलीस स्टेशनला आले. आज काय नेमकी आपली मागणी आहे, काय सांगा? भारताचे आराध्य दैवत श्री प्रभू रामचंद्र यांच्याबद्दल जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत लज्जास्पद, घृणास्पद आहे. आणि आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रमोदजी वाकोडकर साहेब यांच्या आदेशाने आज मी वर्तकनगर पोलीस स्टेशन ठाणे जिल्हा येथे जितेंद्र आव्हाडांविरोधात फास्ट ट्रॅक खटल्यामध्ये त्यांचं हे चालावं सेशन अशी मी मागणी करते. पूर्ण महाराष्ट्रभर आज आम्ही ही त्यांच्या विरोधातलं आंदोलन उद्योग आघाडी करत आहे. आणि त्यांनी जे हे विधान केलेलं आहे, प्रभू रामचंद्र हे महापुरुष होते, त्यांचा आदर्श आज हिंदू धर्मातल्या सगळ्या महिला घेतात. आणि अशा दैवी अवताराला हे असे विधान करणं हे आमच्या प्रत्येक महिलेच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्याच्याने आज आम्ही इथे हे त्यांच्या विरोधातलं निवेदन देऊन फौजदारी गुन्हा दाखल व्हावा त्यांच्या विरोधात ही मी मागणी करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.